प्रश्न क्रमांक 3 मध्ये बी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम येतं. त्याच्यामध्ये 5 पॉइंट असतात 5 मार्काला. फर्स्ट टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम. हे असतं हाफ मार्क्स 1 पॉइंट आणि हे 2 पॉइंट. टोटल 5 मार्क्सला हा क्वेश्चन येतो बोर्डाच्या परीक्षेला. क्वेश्चन नंबर 3B पोएट्री सेक्शनमध्ये. आता पहिलं सुरुवातीला टायटल म्हटल्यानंतर बाळांनो काय करायचं? टायटल म्हणजे लक्षात ठेवा टॉप. जी पण तुम्हाला कविता दिलेली असणार त्या कवितेच्या टॉपला त्याचं शीर्षक म्हणजे त्याचं नाव काय आहे ते तुम्हाला कुठे लिहायचंय? टायटलमध्ये लिहायचंय. हे आहे वॉक अ लिटल स्लोवर. टायटल लिहिलं. आता नंतर टॉप झाल्यानंतर बॉटमला या, खाली तळाला या. खाली तळाला त्या कवींचं किंवा कवयित्रीचं नाव लिहिलेलं असतं. तेच तुम्हाला पोएटमध्ये लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? आता इथे बघा ऑथर इथे अननोन दिलाय. इथे काय दिलेलं आहे? ऑथर अननोन म्हणजे कवयित्री किंवा कवीचं इथे नाव नाही दिलेलं आहे, अननोन आहे. तर लिहून टाका ऑथर KN अननोन. ऑथर काय लिहिलं? अननोन लिहिलं. बरोबर आहे. ऑथर अननोन कारण इथे ऑथर नाहीये. नेक्स्ट आहे आपल्याला रायमिंग स्कीम. आता रायमिंग स्कीम कशी काढायची? तर रायमिंग स्कीम तुम्ही कशी काढणार? रायमिंग वर्ड्स वेगळे आणि रायमिंग स्कीम वेगळं असं म्हणता येणार नाही कारण हे दोघं एकमेकांवर डिपेंड असतात. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय बाळांनो? रायमिंग वर्ड्स बघा इकडे मी वेगळं लिहिते. रायमिंग वर्ड्स म्हणजे आपण मजा म्हणून आपण इकडे आहे का दोघं जण? अगे या ना. रायमिंग वर्ड्स आहे बघा. जे दिसायला सेम असतात ना साधारण ते एकमेकांसारखे सेम टू सेम दिसतात. तसे काही शब्द असतात. पण माझ्या ह्या 2 मुली आहेत ना अभ्यासात खूप हुशार आहेत. सर्वेशा आणि सिमरन अतिशय हुशार मुली आहेत वर्गातल्या. खरोखर यांच्यासाठी खरोखर टाळ्या वाजवा. अतिशय हुशार. चला आता जशा या दोघी जणी दिसायला कशा सेम दिसतात की नाही तसेच जे रायमिंग वर्ड्स असतात ना ते सेम दिसायलाही सेम असतात आणि उच्चारणही सेम असतं. कधी दिसायला सेम नसतात पण उच्चारण सेम असतात. उदाहरणार्थ समजा मी इथे म्हटलं KNOW नो आणि इथे म्हटलं मी नो. आता हे दिसायला सेम नाही आहेत पण त्याचं उच्चारण प्रोनाउन्सिएशन काय आहे? सेम आहे. तर या दोघांना आपण म्हणणार रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स सेम टू सेम बाजूबाजूला लिहायचे. आलं लक्षात? आता जसं मी म्हटलं रायमिंग वर्ड्स म्हटलं बॅट कॅट. बघा इथे आलं 80 इथे आलं 80. हे दोघं एकमेकांचे काय आहेत? रायमिंग वर्ड्स आहेत. काय आहेत? रायमिंग वर्ड्स. मग त्याची शेवटची जी स्पेलिंग अक्षरं असतात ना शेवटची ती साधारण मॅच होतात पण कधी ती मॅच होत नाहीत. पण उच्चारण सारखं असलं तरी त्याला काय म्हणायचं? रायमिंग वर्ड्स. आता इथे बघा हे सी आणि हे मी. इथे शेवटी ई आलाय. सी मी हे काय आहेत? रायमिंग वर्ड्स. मग रायमिंग वर्ड्स ज्याला ओळखता आले त्याला रायमिंग स्कीम सोप्या पद्धतीने ओळखता येते. कसं ते सांगते. आता ही आपली जी कविता आहे वॉक अ लिटल स्लोअर. बघा ज्या पॅसेज माहिती तुम्हाला धडा वाचता त्याचे पॅसेज असतात. एक छोटा पॅसेज मोठा पॅसेज वेगवेगळे पॅसेज असतात. तसं कवितामध्ये
स्टांजाज असतात. काय असतात? स्टांजाज. कधी कधी 4 ओळींची असते कविता, कधी 3 ओळींची असते, कधी 5 ओळींची असते, कधी 6 ओळींची असते. त्याला स्टांजाज म्हणतात. आता या कवितेमध्ये 4 स्टांजाज आले. कशा आल्यात बघा? 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 4 ओळींच्या स्टांजाज आल्या. बरोबर आहे. आता याच्यातला प्रत्येकामधला मी शेवटचा एक शब्द घेतला. बरोबर आहे. आता याला रायमिंग स्कीम कशी काढायची? याला मी काय म्हणणार? एबीसीडी येते सगळ्यांना, सर्वांना एबीसीडी येते. याला म्हणायचं ए. आता हा जो आहे बघा, हा डॅडी आणि हा आहे स्मॉल. हा आणि हा जुडवा भाई बहीण लगते क्या? नाही वाटत. सेम टू सेम वाटतात? नाही. म्हणजे ह्याची फॅमिली वेगळी आहे. मग याच्या फॅमिलीला नाव देऊया आपण बी. आता तिसरा जो आहे तो या दोघांच्या फॅमिलीमध्ये बसतो का बघा? सेम टू सेम दिसतोय का? नाही. मग याच्या फॅमिलीला नाव देऊया सी. आता जो चौथा आहे बाळांनो, तो या 3 फॅमिलीमध्ये कोणत्या फॅमिलीमध्ये बसतो? बी फॅमिलीमध्ये. बघा ALL. मग या फॅमिलीमध्ये तो बसतो, म्हणून या फॅमिलीला इथे आपण मॅच केलं. मग हे झाले रायमिंग वर्ड्स. काय झाले? रायमिंग वर्ड्स. हे रायमिंग वर्ड्स होऊ शकतात का? नाही. हे झाले रायमिंग वर्ड्स. आता ही जी निघाली आहे ABCB, ABCB, याला आपण म्हणतो रायमिंग स्कीम. काय म्हणतो? रायमिंग स्कीम. आता याची बघा, याला परत ए द्या, याला बी द्या, याला परत काय सी, आणि मी आणि सी बी. सेकंड स्टांजाची पण रायमिंग स्कीम काय निघाली? ABCB. आता याची बघा, ही झाली 4, हे 4 1 2. बघा हे 4, ही 4ची स्टांजा, ही 4ची स्टांजा. बघा याला ए, याला बी, याला सी, आणि बी आणि मी, याला बी. मग या कवितेची रायमिंग स्कीम काय तयार झाली बाळांनो? या काय झाली? ABCD. अशा पद्धतीने आपल्याला काय काढायची आहे? रायमिंग स्कीम काढायची आहे. कधी कधी रायमिंग स्कीम 5 1 2 3 4 5 अशा पण येऊ शकतात. आणि कधी कधी ना बाळांनो, एखाद्या कवितेमध्ये पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम वेगळी असू शकते, दुसऱ्या स्टांजाची रायमिंग स्कीम वेगळी असू शकते, किंवा पहिल्या आणि तिसऱ्या म्हणजे पहिल्या तिसऱ्याची सेम असू शकते. तर ते तुम्ही बघायचंय आणि परीक्षेमध्ये तसं लिहायचंय. फर्स्ट स्टांजा वेगवेगळी असेल, सर्वांची एकच असेल, ABCB काही असेल, लिहू शकता एकत्र. पण पहिल्या स्टांजाची वेगळी आहे, दुसऱ्या स्टांजाची वेगळी आहे, तर तुम्हाला तिथे नमूद करावं लागेल फर्स्ट स्टांजा, सेकंड स्टांजा. समजलं? आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे. या रायमिंग स्कीम बद्दल काही कवितेमध्ये रायमिंग स्कीम येतच नाही. जशी तुमची जी कविता आहे बघा, व्हॉट इज सक्सेस, व्हॉट इज, ही बघा ही जी कविता आहे व्हॉट इज सक्सेस, या कवितेमध्ये रायमिंग स्कीम आलेली नाही. तर त्याचं तुम्ही काय करणार? नो रायमिंग स्कीम इथे लिहायचं. बघा याच्या पुढे लिहायचं NO, नो रायमिंग स्कीम. काय लिहिणार? नो रायमिंग स्कीम. किंवा त्याला अतिशय सुंदर शब्द आहे फ्री वर्से. काय आहे? रायमिंग स्कीम नसेल तर काय लिहिणार? नो रायमिंग स्कीम. किंवा लिहिणार फ्री वर्से असं लिहायचं. नो रायमिंग स्कीम लिहा किंवा फ्री वर्से लिहा ज्या कवितेमध्ये रायमिंग स्कीम नसते. समजलं? अशा पद्धतीने. नेक्स्ट पॉइंट काय आहे? फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच तुम्हाला मी शिकवलेला आहे. सिमिली आहे, मेटाफर आहे, रिपिटेशन आहे, ॲलिटरेशन आहे, आणि टॅटोलॉजी आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे,
पर्सॉनिफिकेशन आहे. ह्या सगळ्यांची मी तुम्हाला ओळख दिली आहे. पण एक फिगर ऑफ स्पीचची मी तुम्हाला एक थोडक्यात ओळख करून देते. सिमिली म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या ओळीमध्ये ॲज लाईक येतं त्याला आपण सिमिली फिगर ऑफ स्पीच म्हणायचं. ॲम, इज, आर इत्यादी हेल्पिंग वर्ब आले की मेटाफर म्हणायचं. नॉन लिव्हिंग थिंग्स जेव्हा आपल्याशी बोलतात, म्हणजे पानं, फुलं, झाडं जेव्हा आपल्याशी बोलतायत असं जेव्हा कवी म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये येते फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन. आपण जेव्हा नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा देवासोबत बोलतो त्यावेळेला तेथे फिगर ऑफ स्पीच येते एपॉस्ट्रॉफी. ज्या ओळीमध्ये 2 वेळा एकच शब्द आलेला असतो, रिपीट झालेला असतो तो शब्द, तेव्हा ती फिगर ऑफ स्पीच होते रिपिटेशन. ज्या ओळीमधील पहिलं अक्षर सारखं असतं त्याला त्या फिगर ऑफ स्पीचला म्हणतात ॲलिटरेशन. एखाद्या ओळीमध्ये अतिशोक्ती केलेली असते, जसं तेरे लिए चांद तारे तोड लावू. चांद तारे आपण कधी तोडू शकत नाहीत, पण या कवितेत असं म्हटलंय तेरे लिए चांद तारे तोड लावू. मग जेव्हा अतिशोक्ती होते तेव्हा ती फिगर ऑफ स्पीच असते हायपरबॉल. ज्या ओळीत अपोजिट वर्ड्स असतात त्याला फिगर ऑफ स्पीच आपण म्हणतो अँटिथिसिस. आणि ज्या ओळीत सिमिलर वर्ड्स असतात ती फिगर ऑफ स्पीच होते टॅटॉलॉजी. ह्या फार कमी आहेत फिगर ऑफ स्पीच, पण बाळांनो एवढीच ओळख जर तुम्ही परीक्षेला ठेवली त्यापैकी ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही कवितेमध्ये एका ओळीमध्ये सारखं अक्षर असणारी कोणती तरी ओळ असू शकते. म्हणून काहीच लिहिता आलं नाही तर ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच बोर्डाच्या परीक्षेला लिहा. तुम्हाला 1 मार्क 100% मिळणार. ह्या सगळ्यांची मी तुम्हाला ओळख दिली आहे. पण एक आयडिया सांगून ठेवते तुम्हाला मी. बोर्डाच्या परीक्षेला जर तुम्हाला सुचलंच नाही की फिगर ऑफ स्पीच काय लिहायची, कारण त्याला किती पॉईंट आहे बेटा? 1 पॉईंट आहे. ॲलिटरेशन हे ना तुमच्या हृदयावरती कोरूनच ठेवा. बोर्डाच्या परीक्षेचा 1 पॉईंट तुमचा कुठेच नाही जाणार, कारण संपूर्ण कवितेमध्ये कुठेतरी ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच येतेच. कारण कुठची तरी ओळ अशी असते की त्या ओळीमध्ये कोणतं तरी एक अक्षर डबल आलेलं असतं. जसं मी म्हटलं ब्युटिफुल ब्युटिफुल बेबी. हे काय आहे? बी. हे काय आहे? बी. कवितेमध्ये कुठेतरी द आणि टी वरून कुठेतरी असं असतं हे अक्षर मॅच झालं. पूर्ण कवितेमध्ये कुठची तरी एक ओळ अशी असते की जी अशा पद्धतीने पहिल्या अक्षराने 2 शब्द सुरू झालेले असतात. त्याला तुम्ही काय म्हणणार? ॲलिटरेशन. आणि म्हणून बोर्डाच्या परीक्षेला काही जर फिगर ऑफ स्पीच नाही सुचली तर पुढच्या वर्षी, बरं का, तुम्ही आता 9वीला आहात, पण आता पण बोर्डाची परीक्षा आपली वार्षिक परीक्षा येईल ना, 2nd सेमिस्टर, त्याच्यामध्ये प्रश्न हा येणार आहे. तेव्हा तुम्हाला ॲलिटरेशन लिहा, बिनधास्त लिहा. त्याच्यानंतर लास्ट आहे थीम. द थीम ऑफ द पोयम इज इम्पॉर्टन्स ऑफ द. त्या कवितेमध्ये काय महत्त्वाचं सांगितलंय ते तुम्हाला इकडे लिहायचं आहे. पण काय सुचलंच नाही तर काय लक्षात ठेवा, बघा हे लिहा पूर्ण आणि इथे कवितेचं नाव लिहून टाका. कवितेचं नाव लिहा, निदान तेवढं तरी लिहा. कुठेतरी शिक्षकांना वाटलं की चला ह्याला अर्धा मार्क देऊया तर तो अर्धा पॉईंट मिळू शकतो तुम्हाला. आलं लक्षात? तर अशा प्रकारे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम क्वेश्चन नंबर 3B 5 मार्काला येतो, तो तुम्ही पूर्ण करायचा
आहे. करणार ना आता? तर चला आता पुढच्या कवितेचं ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम करून दाखवा मला.